अखंड हरिनाम सप्ताह काल्याच्या कार्यक्रमानिमित्त कनेरसर जालिंदर नगर झोडकवाडी वस्ती येथे नवनियुक्त आमदार श्री बाबाजी काळे यांचा सन्मान। अखंड हरिनाम सप्ताह काल्याच्या कार्यक्रमानिमित्त कनेरसर जालिंदर नगर झोडकवाडी वस्ती येथे आमदार श्री बाबाजी शेठ काळे यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री शिवाजी वरपे, शिवसेना तालुका प्रमुख श्री रामदास आबा धनवटे, श्री सचिन राक्षे, श्री सुदाम कराळे, शहर प्रमुख संतोष राक्षे, शाखा प्रमुख निलेश वाघमारे व इतर उपस्थित पदाधिकारी यांचा सत्कार ग्रामस्थांकडून करण्यात आला। तसेच गावातील ग्रामस्थ यांच्याबरोबर आमदार बाबाजी काळे यांनी जाऊन कामाची पाहणी केली। यावेळी गावातील श्रीकांत रामदास झोडगे, शिवसेना शाखा प्रमुख लहूदादा झोडगे, अमोल शेठ गावडे, अवी झोडगे, प्रमोद वाघोले, आदित्य झोडगे, रोहन गावडे, व्यंकटेश भुजबळ, रामदास झोडगे, नामदेव झोडगे, नवनाथ झोडगे, शिवाजी झोडगे, गणेश झोडगे, जालिंदर नगर झोडकवाडी ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी निलेश वाघमारे। आणि नव्यानं नेमणूक झाल्याच्या नंतर सर्वांना भेटावं या मोठ्या अपेक्षेनं आणि तुम्ही सुद्धा नव्यानं आमदार झाले म्हणून सत्कार करण्याच्या निमित्तानं त्यांना निमंत्रित केले असे तुमच्या आमच्या सगळ्यांचे आवडते आमदार पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी बाबाशेठ काळे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्याबरोबर आलेले शिवाजीराव आहेत, सर्व बाकीचे इतर पदाधिकारी आणि गावातील सर्व वरिष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी। खरं तर कार्यक्रम संपला आहे, उशीर झाला आणि म्हणून दिलगिरी पहिल्यांदा व्यक्त करतो। आणि तरी देखील आपण या ठिकाणी उपस्थित आहे त्याची 2-3 कारणं महत्वाची आहेत मला असं वाटतंय। म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा आमदार येणार आहे, दुसरं कार्यक्रम संपल्याच्या नंतरही आपलं प्रेम आणि काही गोष्टी अडीअडचणीच्या आहेत त्या एकमेकाच्या बरोबर आदान प्रदान व्हावं म्हणून आपण सगळी मंडळी उपस्थित आहोत। खरं तर निवडणूक संपन्न झालेली त्या ठिकाणी तुमच्या आमच्या वतीनं आमदार साहेबांनी शपथविधी घेतलाय, तुम्ही पाहिलाय ती तुमच्या आमच्या माध्यमातून पहिल्यांदा विधानसभेची एक झलक तुम्ही आज पाहिली। वारकरी आपला तिथे गेलेला आहे, वारकरी म्हणून आपल्याकडचे सांप्रदायिक विषय त्या ठिकाणी मांडणार आहे आणि त्याबरोबर आपल्या इकडची जी अडचणी आहेत त्या ठिकाणी मांडून त्या सोडवण्याचे काम देखील बाबाशेठ करणार आहे। ते करत असताना तालुक्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आता तुम्ही ज्या मांडल्यात त्या तर त्यांचं हातखंडाचे जिल्हा परिषद सदस्य असतानाच त्यांनी देखील तशा पद्धतीची कामं केलेली आहे। आता तुम्ही मांडल्यात त्यातलं ते किरकोळ काम आहे त्यांच्या दृष्टीने, ते 100% करतील मला खात्री द्यायची। कारण त्यांच्या अगोदर आम्ही काय शाश्वत सांगतोय तो त्यांचा जिल्हा परिषद असतानाच ते कामकाज करण्याचा विषय होता आणि आता आमदार झालेत, 100% तुमच्या आमच्या सगळ्यांच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहे। पण तुम्हाला सांगतो त्या कामापेक्षा आपल्या तालुक्यातली जी खरी गरज होती की एकमेकाला एखादं काम कमी झालं चालेल पण त्रास होणार नाही याचं काम मात्र बाबाशेठ 100% करणार। आणि इतका चांगला माणूस खरं तर 15-16 वर्षापूर्वी जाणं गरजेचं होतं। आपण तितकी वर्ष मागे आलेलो आहे। तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला समाधान महत्वाचं असतं, सुखसुविधा अडचणी कामं ही चालूच असतात। एखादा रस्ता केला तर तो उखडतो, पुन्हा त्याच्यावर डांबरीकरण केलं, हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। आणि एक धार्मिकतेचा लाभ आपण सर्व मंडळींनी गेले 3-4 दिवस या ठिकाणी घेतलेला आहे। गेले 5-7 वर्षापासून स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्याबरोबर पहिल्यांदा आपल्या वस्तीवर येण्याचा योग माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आला आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये सातत्यानं प्रत्येक वर्षी आपल्या या वस्तीवर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी म्हणा येण्याचा योग प्रत्येक वर्षी या ठिकाणी आला। सर्वांचं एक नशीब असेल की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे आणि तत्कालीन खासदार यांनी या ठिकाणी आपलं मोठं काम आपल्या या गावाला जोडण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि जोडकवाडी जालिंदर नगर खऱ्या अर्थानं तालुक्याच्या
कोणत्या तरी पटलावर आहे हे तेव्हापासून तालुक्यातील लोकांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा कळालं. ज्यावेळेस दळणवळणाचं साधन चांगलं होतं त्यावेळेस शेतकरी वर्गाला सुद्धा न्याय मिळतो. शाळेतल्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना, महिलांना सुद्धा एक वेगळा आनंद असतो की आपल्या भागाला जाणारा रस्ता चांगला आहे, पूल चांगला आहे. आणि मग त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची प्रगती या ठिकाणी एक सामाजिक दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून व्हायला लागली. आणि मग मंदिराचं काम असेल, आज सभामंडप असेल, परिसराची सुधारणा असेल, आणि विशेष करून आपल्या नवीन पिढी म्हणजे आपली लहान मुलं, ही लहान मुलं घडवण्याची जी प्राथमिक शाळा आहे, त्यांना संस्कारक्षम करण्यासाठी जी जिल्हा परिषदची शाळा मराठी माध्यमाची असते, ते आपलं सर्वांचं नशीब म्हणा किंवा काय, परंतु आपल्या झोडकवाडी जालिंदर नगरची शाळा अलीकडच्या कालावधीमध्ये एक पुणे जिल्हा परिषद मध्ये आदर्श शाळा म्हणून आपल्या शाळेची ओळख त्या ठिकाणी होत आहे.